श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी संदेश या चॅनलवर आपले स्वागत आहे. देव म्हणतात, बाळा, तू जर या आध्यात्मिक संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस तर पुढील काही काळात तुम्ही आता अध्यात्मात इतकी प्रगती करणार आहात की तुम्ही स्वतः त्या आश्चर्याने परिपूर्ण व्हाल. तुम्ही संपूर्णपणे सकारात्मक होणार आहात. तुमच्या सर्व काही इच्छा, अपेक्षा पूर्तीकडे त्या मार्गावर नेल्या जात आहे जिथे तुमचा विजय निश्चित केल्या जात आहे. माझ्या मार्गावर चालणाऱ्यांना कधीही अंधारातून चालावे लागत नाही. माझा दिव्य प्रकाश आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. त्यामुळे तुमच्या मनातील भीती, भय आणि काही काळापुरते आलेले संकट देखील काही क्षणात नाहीसे केल्या जाईल. कारण तुम्ही माझे प्रिय आहात आणि मी आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुमच्यापर्यंत, तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. आजचा दिवस खूप काही मोठ्या शक्तीने भरलेला आहे. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी आशीर्वादाने भरलेला आहे. तुम्ही जेव्हा माझ्या ऊर्जेत येता तेव्हा तुमच्यासाठी ते द्वार उघडू लागते. तुम्ही आता त्या द्वारात प्रवेश मिळवावा यासाठी देवाचे ध्यान, जप आणि नामस्मरण, पूजा, पाठ जे कोणी करत आहे त्यांचे सर्व काही ते कल्याणाकडे मार्ग वळवल्या जात आहेत. चिंता करू नका, कारण तुम्ही लवकरच देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात. प्रिय स्वामी भक्तांनो, ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकायला घ्याल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढू लागेल. तुमच्या मनातील भीती, भय आणि काळजी दूर करणारा स्वामी माऊलीचा पवित्र दैवी ऊर्जा असलेला आध्यात्मिक संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमच्यात अद्भुत, आश्चर्यकारक शक्ती प्रवेश करेल आणि तुम्ही ते तुमचे इच्छित असलेले कार्य देखील काही काळातच प्राप्त कराल. कारण ते कार्य सिद्ध होण्यासाठी देवाचा आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहीत आहे, प्रत्येक मनुष्याजवळ तुम्ही कितीही काही मागितले तरी ते तुम्हाला देऊ शकत नाही. पण देव आणि देवाची अफाट ऊर्जा जेव्हा निर्माण होते, जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, तेव्हा ती ऊर्जा तुम्ही स्वतःच एकत्रित करता आणि त्या ऊर्जेमुळे तुमचे प्रत्येक रखडलेले कार्य देव एका क्षणात देखील आशीर्वादामुळे तुम्हाला आशीर्वादित करतात. काही चमत्कार घडू लागतात ज्या तुमच्या आशा, अपेक्षा पूर्ण करणारे असतात. त्या ठिकाणी तुम्ही आज लक्ष पुरवू नका जे काही नकारात्मक आहे. ज्या तुमच्या जीवनातील काही कठीण गोष्टी आहेत त्याकडे आज दुर्लक्ष केलेले सर्वाधिक तुमच्यासाठी चांगले असेल. बाळा, मी आज तुमच्यापर्यंत स्वामी माऊली रूपात आलो आहे. तुम्ही मला या रूपात पाहू इच्छिता, माझे दर्शनही करू इच्छिता. म्हणूनच आज हा संदेश या पवित्र दिनी, आज देवाधिदेव महादेवाची शिवरात्री आहे. आज प्रचंड ऊर्जा घेऊन देव तुमच्यापर्यंत आले आहेत. ती प्रचंड ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तुम्ही फक्त नामस्मरण करावे. त्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही कलह आहेत, त्रास आहे, तुम्हाला असलेल्या वेदना आहेत, दुःख आहे आणि खूप काही असे प्रश्न आहेत जे आजपर्यंत कोणत्याही तऱ्हेने सोडवल्या गेलेले नाहीत. पण आता या क्षणापासून तुम्ही काळजीमुक्त असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. आणि देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा मी
आनंदाचा सागर आहे आणि मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तेव्हा तू आता अहोरात्र त्या आनंदात पोहत राहशील. आजचा दिवस अत्यंत शुभ आणि शुभ घेऊन आला आहे. तुमच्यासाठी आनंदी आनंदाचे हे पर्व आहे. जेव्हा तुम्ही देवाचा धावा करता, देवाला आपल्या मनातील ती प्रत्येक गोष्ट सांगू लागता, तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार एकत्रित करून देव आशीर्वादाच्या रूपात पाठवत आहे. विसरू नका की तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. म्हणूनच या संदेशाची निवड तुमच्यातर्फे केल्या गेली आहे. तुम्ही जर या क्षणाला सुद्धा जी काही इच्छा ठेवाल, ती काही काळातच पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुम्ही जितका आनंद वाटाल तितका दुप्पट होऊन तुम्हाला प्राप्त होणार आहे. तेव्हा आपल्या वाणीतून, आपल्या कार्यातून आनंद वाटत चला. जितके काही दुःख आहे, क्लेश आहे, ते सर्व काही मला सोपवून निश्चिंत व्हा. कारण मी तुमचा देव आहे. मी तुमच्यातून ते सर्व वाईट काढून घेणार आहे. देवादी देव महादेवाने विषातले हलाहल प्राशन केले आहे आणि त्यांनी ते जगासमोर उदाहरण दिले आहे की सर्व काही पचवण्याची शक्ती हे देवादी देव महादेवा व्यतिरिक्त कुणातही नाही. ती अफाट शक्ती ज्यांच्यात आहे ते देव आज या शुभ महापर्वावर तुमच्यापर्यंत आले आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळत तुम्ही केलेली सेवा स्वीकार हो, हीच देवादिदेव महादेवाचरणी प्रार्थना. आज जे कोणी भक्त जिथे जिथे मंदिरात पूजा करत आहेत, घरात कोणी संकल्प करत आहे, ते सर्व काही देवाजवळ सेवा पोहोचवल्या जाईल. तुम्ही तुमचा विश्वास दृढ ठेवा. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील असे आशीर्वाद देव तुम्हाला देवत की तुमच्या सर्व काही चांगल्यासाठी ते घडू लागो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज मी आनंदाचा वर्षाव तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे. देव म्हणतात, बाळा, अधिक आनंद वाटल्याने तो अधिक वाढतो आणि जितका तुम्ही आदर दाखवाल तितकाच तो दुपटीने तुम्हाला प्राप्त होतो. आयुष्यातल्या काही गोष्टी समजून घ्या, कारण समजून घेणे ही एक कला आहे. ती जर तुम्हाला जमत असेल तर तुमच्यासाठी काहीही कठीण नाही. कधी कधी काही नात्यांमध्ये काही दुरावा होतो, पण तो दुरावा कायमचा नसतो, नाही तो कायमसाठी असतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जेव्हा काही गोष्टीत दुरावा येतो तेव्हा निश्चित माना की हे सर्व काही तुमच्या भल्यासाठी घडत आहे. आणि जेव्हा देव तुमचे नाते एकत्रित आणतात, तुम्हाला त्या बंधनात ठेवतात, तेव्हा ते बंधन तुमच्यासाठीच निर्माण केल्या गेले आहे. जेव्हा तुम्ही ते सर्व सौभाग्य वाढावे, तुमचे आनंद तुम्हाला प्राप्त व्हावे, यासाठी तुम्ही ती प्रतीक्षा करत आहात, ते सर्व काही सौभाग्य तुम्हाला प्राप्त होईल. ज्या आशा अपेक्षा आहेत त्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात, मान सन्मान देऊन तुम्ही जे काही करत आहात ते सर्व काही देवाकडे स्वीकार केल्या जात आहे. तुम्ही तुमच्या नात्यातील तो प्रेम, गोडवा आणि आनंद जपण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात ते यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहे. तुम्हाला त्यातून ते सर्व काही दिल्या जाईल जे तुमची इच्छा, अपेक्षा आणि तुमच्या आनंदपूर्तीसाठी घडवल्या जात आहे. देव तुमची प्रार्थना ऐकत आहे, म्हणून प्रार्थना करणे सोडू नका. प्रार्थना करत राहा, कारण ती ऐकल्या जात आहे. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक ठिकाणी यशासाठी
प्रयत्न हे करणे आवश्यक आहेत. या संपूर्ण जगातही कुणी असे निर्माण झाले नाही जे प्रयत्नाव्यतिरिक्त यश प्राप्त केले असेल. तेव्हा जे काही तुम्हाला हवे आहे त्या गोष्टींसाठी प्रयत्न करणे सुरू करा. तुम्ही यशस्वी नक्की व्हाल, कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मी तुमचा देव आहे. तुमच्यावर निरंतर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. कधीही त्या लोकांकडे लक्ष देऊ नका ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे, त्रास दिला आहे. वेदना आणि खूप काही अशा वाक्यरचनेने तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एकच मार्ग आहे की त्या ठिकाणी न थांबणे किंवा त्यांच्याशी कोणताही सुसंवाद न साधणे. देव म्हणतात, मला माहीत आहे की तुझे मन काही गोष्टींनी, काही वेदनेने भरलेले आहे, पण काही लोक कितीही समजावण्याच्या पलीकडे आहेत हे तुम्हाला चांगले माहीत आहे. तुम्ही त्यांच्या सोबत असतानाही ते तुमच्यासोबत तसेच वागणूक वारंवार तुम्हाला देत आहेत. त्या ठिकाणी तुम्ही राहणे योग्य नाही. त्यांचा विचार करत आपला वेळ निरर्थक वाया घालणेही योग्य नाही. तेव्हा ती जागा सोडणे किंवा त्यांच्याशी न संवाद साधणे हे तुमच्या हिताचे ठरणार आहे. ते तुम्हाला पुढे जाऊ देऊ इच्छित नाही. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही अयशस्वी व्हावे यासाठी ते अनेक प्रयत्न करत असताना तुम्हाला दिसतात. तेव्हा तुमच्या वेदना वाढतात, दुःख वाढू लागते. तेव्हा त्या ठिकाणाहून तुम्ही जितके दूर राहाल तितकेच तुम्ही तुमच्या यशाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल. कधीकधी काही त्यातील तुमची नाती देखील आहेत. ती जवळची असतानाही तुम्हाला दूर जाताना दिसून येतील, कारण त्यांच्यातील ते विचार तुम्हाला दूर नेतात, कारण ते तुमच्या विरोधाभास निरंतर करत असतात. काही तर तुमची त्यातील नाती देखील आहेत, पण त्यांनी दुरावा निर्माण करण्यासाठी काही गोष्टी केल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही आज त्यांच्यापासून दूर जाऊ इच्छित आहात, कारण त्यांची वागणूक तुमच्या मनाला त्रासदायक ठरत आहे, वेदना देणारी ठरत आहे. देव म्हणतात, बाळा, कधी कधी सत्य जाणणे तुझ्यासाठी हिताचे ठरत आहे. म्हणून आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुला काही सत्याचा उलगडा करून देत आहे की मला माहीत आहे तुम्ही ते इच्छित नाही, पण काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. त्यामुळेच मी आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून काही गोष्टी, काही कडू सत्य सांगणार आहे की येत्या काळात तुम्ही अशा नात्यांपासून जो दुरावा ठेवाल त्यातच तुमचे हित आणि तुमचे भले आहे. जेव्हा तुम्ही त्या नात्यांपासून, त्या काही व्यक्तींपासून दूर जाल तेव्हाच त्यांना तुमची किंमतही कळणार आहे. कधीकधी जवळ असताना जेव्हा त्यांना किंमत कळत नाही तेव्हा दुरावा चांगला आहे. काही गोष्टी तुम्ही इतरांना सांगतही नसाल. कित्येक गोष्टी तुमच्या मनात आहेत, त्यामुळे तुमच्या मनातील ते दुःख, वेदना अधिक वाढू नये म्हणून मी आज तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला तुमच्या मनातील वेदना, दुःख हरण करण्यासाठी तुमच्या मनात दडलेले ते सर्व काही माझ्यासमोर मोकळे करा, कारण तुमचा देव तुमचं सर्व काही ऐकत आहे. तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे. ज्या गोष्टीतून एखाद्या माझ्या प्रिय बाळाला काही त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या देवाला ते मोकळेपणाने सांगावे, कारण देवच तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवू शकतात आणि तुमच्या कार्यात तुम्हाला यशस्वी देखील करू शकतात. त्यामुळे कुठलीही काहीही खंत मनात न बाळगता आपले सर्व काही देवाला सांगा, कारण देव तुमचं ऐकत आहे. देव तुमची प्रार्थना
स्वीकार करत आहे. मला माहीत आहे की तुमच्या मनाला ते सर्व काही वेदनादायक ठरेल, पण काही काळ जाताच तुम्ही काही चमत्कारिक आशीर्वाद देखील प्राप्त करणार आहात. तुम्ही जे काही अपेक्षित कराल ते तुमच्या मार्गात येताना तुम्ही स्वतः अनुभव घेणार आहात. तुमची आध्यात्मिक ऊर्जा अधिक वाढवल्या जात आहे. तुम्ही जेव्हा अश्रू ढाळता तेव्हा मलाही वेदना होतात, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. आणि म्हणूनच आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या मनातील ते सर्व काही मोकळे करा. ते तुमच्या देवाला सांगा, कारण तुमचा देव आज तुमच्या पुढे येऊन तुमच्या मनातील ते सर्व काही ऐकायला तयार आहे. आज मी तुमच्या पुढे आहे. तुम्ही जे काही सांगत आहात ते देवापर्यंत पोहोचवल्या जात आहे. हा संदेश एक माध्यम आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील ते सर्व काही सांगावे, त्यातून मोकळे व्हावे, कारण ते मनात ठेवल्याने तुम्हाला त्रास अधिक आणि वेदना अधिक होत आहेत. हे मी पाहत आहे. त्यातून मोकळे होण्याचे एकमेव पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या मनातील ते सर्व काही मला सांगावे आणि त्यासाठी जे तुम्हाला हवे आहे त्यासाठी प्रार्थना करावी. देव प्रार्थना ऐकतात याचा अनुभवही तुम्ही लवकरच घेणार आहात. हे 48 तास तुमच्यासाठी महापर्वाचे आहेत, कारण तुम्ही आता इथून पुढे ते सर्व काही प्राप्त कराल. जे कोणी दीर्घ आयुष्यासाठी अधिक सौभाग्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांच्या वेदना हरण केल्या जातील, त्यांचे दुःख पार निघून जाईल आणि त्यांच्या आयुष्यात ते सुख, संपन्नता, ती आरोग्यता आणि विपुलता प्राप्त करणार आहेत. घाबरून जाऊ नका, कारण देव तुमची प्रार्थना ऐकत असताना काही चमत्कार घडतील. काही संकेतही तुम्हाला या संदेशातून प्राप्त होतील. तुम्ही जेव्हा त्या खूप काही त्रासांनी गांजल्या गेला आहात, तर आता देव तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आलेल्या या संदेशाच्या माध्यमातून तुमचे सांत्वन करायला आले आहेत. कारण देवाला माहीत आहे की बाळाच्या मनाला झालेल्या वेदनेतून त्याला बाहेर पडायचे आहे. होय, तुम्ही बाहेर पडाल, कारण तुम्ही माझे प्रिय आहात. मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे तुमच्यापुढे माऊली रूपात उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा देवाधिदेव महादेवाला ते जे काही सांगाल ती प्रार्थना ऐकल्या जाईल, स्वीकार होईल. तेव्हा प्रार्थना करा, कारण तुमचे दुःख, वेदना हे क्षमवणारे देवादी देव आहेत. प्रिय स्वामी भक्तांनो, या क्षणाला माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान लिहायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, काळजी करू नकोस, कारण ज्यांनी तुला तो दुरावा दिला आहे, ज्यावेळेस तुला त्यांची आवश्यकता होती, कारण तू योग्य वेळेत त्यांना मदत केली आहे, तेव्हा तू काही अपेक्षा ठेवत नाही. पण वेळेनुसार प्रत्येक ठिकाणी जेव्हा त्या वेदना आणि दुःख सहन करावे लागते, तेव्हा आपल्याच माणसांची आपल्याला आवश्यकता वाटते. पण बाळा, हे लक्षात ठेव की आशीर्वाद देणारे देव आहेत. तेव्हा देवाकडे या. इतरांची कुणाचीही तुम्ही कितीही अपेक्षा केली तरी ते तुम्हाला त्या योग्य जागी पाहू इच्छित नाही. ते तुमच्यासोबत ते शत्रुत्व भाव निर्माण करू इच्छितात. तुम्हाला निरंतर वेदना, दुःख आणि तुमच्यासाठी निष्काळजीपणा दाखवतात. तुम्हाला ज्यांची आवश्यकता असते ते निरंतर तुमच्यापासून दूर राहतात, कारण ते तुम्हाला मदत करू इच्छित नाही. पण देवाची मदत जेव्हा तुम्हाला मिळणार आहे, तेव्हा कुठल्याही व्यक्तीची मदतीची आवश्यकताही तुम्हाला पडणार नाही, कारण देव इतकी अफाट शक्ती देऊन
तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करणार आहे की काही इतर लोक तुमची सहाय्यता करून तुम्हाला पुढे नेणार आहेत, त्यावर विश्वास ठेवा. देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या दिशेने येत असताना ज्यांनी तुम्हाला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते आता स्वतः काही काळात पछतावा करतील, कारण त्यांनी माझ्या योग्य बळाला दूर केले आहे. पण याचा पछतावा ते निरंतर करत राहतील. पण त्यांचे भाग्य आता उजळणार नाही, कारण आता भाग्य उजळणार ते तुझे, कारण तू केलेल्या चांगल्या कर्मामुळे देव तुझ्यापर्यंत आले आहेत. हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यात ती शक्ती मी देत आहे. देव म्हणतात, बाळा, तुला कित्येकदा अनुभव येतो की कित्येक लोक तुझ्याजवळून कार्य करून घेताना पुढे असतात आणि मात्र तुझी वेळ आली की ते तिथून नाहीसे होतात आणि स्पष्टपणे तुला नाही म्हणून उत्तरसुद्धा देतात. मी सगळं काही पाहत आहे. माझ्या योजना तुझ्यासाठी आता अंमलात येणार आहेत, तेव्हा आता तू काळजीमुक्त असावा. तुमच्या जीवनाचे नियोजन आता तुम्ही देवावर सोपवावे, कारण देव तुमचा करता धरता आहे. तेव्हा इतर व्यक्तींवर अवलंबून न राहता प्रथम आपल्या कार्यांकडे दुर्लक्ष न करता त्यात प्रगती साधण्यासाठी, तुमची इच्छित प्रगती साधण्यासाठी ते प्रयत्न करणे सुरू करा. मला माहीत आहे की काही अडचणींमुळे तुम्ही आज काळापर्यंत मागे होतात, पण आता मात्र तुमच्यासाठी देवाचे आशीर्वादाचे द्वार उघडण्यात येत आहे. तेव्हा निश्चिंतपणे पावले पुढे टाका आणि तुम्ही जर पावले पुढे टाकायला सज्ज असाल तर मला होकार द्या. होय देवा, मी पावले पुढे टाकण्यास, तुमचे आशीर्वाद स्वीकारण्यास सज्ज आहे असे टाईप करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या अपेक्षा देवाकडून ठेव, इतर व्यक्तीकडून नाही, कारण इतर व्यक्ती तुला पुढे जाताना ज्या क्षणाला अनुभव करतात ते त्या क्षणापासून तुझा विरोध करण्यास सुरुवात करतात. तू पुढे जाऊ नये म्हणून अनेक कल्पना रचू लागतात आणि तुझ्या कार्यात कसे विघ्न उत्पन्न करावे किंवा तुझ्या विरोधात कसे काय करावे याचेच विचार ते करत असतात. बाळा, तेव्हा तुझ्या योजना कुणालाही सांगत जाऊ नकोस. जे काही तुझ्या मनात आहे ते करण्याची तयारी दाखव, कारण तुझा देव प्रत्येक क्षणाला तुला सोबत आहे. तुझी खूप काही अशी गोष्ट जी आजपर्यंत घडत नव्हती, ती एखादी कार्य असू शकते, एखादी वस्तू असू शकते किंवा तुला आवडते कार्य असू शकते. त्यात तुला अपयश वारंवार प्राप्त होत होते. त्याचे कारण काही वेगळे आहे. तेव्हा आता निश्चिंत राहा. त्या कार्यात तुला या 8 दिवसात इतके मोठे यश प्राप्त होईल आणि तुझा आनंद अधिक वाढू लागेल. बाळा, मला माहीत आहे की तुमच्या मनात त्या सर्व काही कल्पना आहेत, पण तुम्ही ते करू पाहत असताना काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत होता. पण आता इथून पुढे तुमच्यासाठी दैवी मार्ग खुल्या केल्या जात आहे, ज्यात तुम्ही त्या मार्गावर प्रवेश करताच देवाची साथ तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही देवाची साथ प्राप्त करू इच्छित असाल, देवाच्या मार्गावर, सत्याच्या मार्गावर चालू इच्छित असाल, जर तुम्ही अध्यात्मात पुढे जाऊ इच्छित असाल, तर होय म्हणा. होय देवा, मी मार्ग स्वीकार करतो असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, अशी काही व्यक्ती तुझ्या आयुष्यात खूप काही कमी प्रमाणात आहेत जी तुला वारंवार मदतीचा हात देतील आणि तुला पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. बाळा, विश्वास ठेव की सर्व काही घडत आहे जे तुमच्यासाठी चांगले आहे. मग आता 30 लोक तुमच्या मार्गात पाठवली जातील जी तुमच्यासाठी योग्य, आनंद देणारी आहेत. अचानक काहीतरी तुमच्या दिशेने येत आहे जे तुमच्यासाठी शुभ आणि अत्यंत शुभ फळं घेऊन आलेलं आहे. तेव्हा आता निश्चिंत असावे. तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते काही काळातच घडणार आहे. तुमच्या इच्छा
अपेक्षा पूर्तीकडे तुम्हाला वळवल्या जात आहे. कोणताही दिवस असो, तुम्ही देवाचे जेव्हा ध्यान चिंतन करता तेव्हा तुमच्यासाठी मार्ग तयार केल्या जातात. आज तुम्ही जे काही प्राप्त करत आहात ते देवाच्या आशीर्वादामुळे तुमचे सौभाग्य वाढवल्या जात आहे. तुमच्या उणीवा दूर केल्या जात आहे. तुम्ही आर्थिक प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न करत आहात त्यामुळे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्गही देवच दाखवत आहे. त्या मार्गावर तुम्हाला अधिक संपत्ती आनंदासह प्राप्त होणार आहे. ज्या विपुलतेसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तीच तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहे. जेव्हा तुम्ही देवाचे नाव घेऊन योग्य मार्गावर पुढे चालू लागता तेव्हा खूप काही चमत्कार घडू लागतात. तुमच्या इच्छा अपेक्षा देखील पूर्ण होऊ लागतात. विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी अनंत बाजूने सुरू आहे. तुमची अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. तुमच्या वेदना संपतील आणि तुमच्या दुःखाचे निरसन केल्या जाईल. देव म्हणतात, तुझी बाजू राखण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे. देव आज तुम्हाला सांगत आहे की आज रात्री मी तुमच्यासोबत असा चमत्कार करीन ज्याची तू अपेक्षा देखील केली नाही. कारण बाळा, चमत्कार करणे हे देवाच्या हाती आहे. तू या संदेशाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आला आहेस कारण ही माझी योजना आहे की तू हा संपूर्ण संदेश ऐकावा. यातील आशीर्वाद तुला प्राप्त व्हावे. तुझ्या आयुष्यातील ते सर्व काही जे कौतुकास्पद आहे ते मी तुला आशीर्वादाच्या रूपात देणार आहे. बाळा, तुझे कौतुक करण्याजोगे तू कित्येक कार्य केले आहेत आणि त्यात तू अधिक पुढे जावा. तुझ्या हातून काही चांगली कर्म घडावी अशी मी तुला आज्ञा करतो. कारण तुम्हाला वाटणारी काळजी मी आज या संदेशाच्या माध्यमातून दूर करू इच्छितो. म्हणून हा मौल्यवान संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे. स्वतःला मजबूत बनवा कारण तुम्ही त्या कठीण काळातून निघत आहात. तुमच्या मनाला त्या वेदना झाल्या आहेत, पण आता मात्र तुम्ही आनंदाचे ते सर्व काही प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे. कित्येक माणसे तुमच्याजवळ असे आहेत जे तुमचा निरंतर विरोध करतात. तुमच्या आजूबाजूला असतानाही तुम्ही त्यांना कधी ओळखू शकता तर कधी ओळखू शकत नाही. पण तुमचा देव ते सर्व काही जाणतो आणि वेळोवेळी कोणत्या लोकांना तुमच्यापासून कोणत्या तऱ्हेने दूर ठेवावे यावर देखील तुमचा देवच तुम्हाला मार्गदर्शन करतो. तेव्हा देवाचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाळा, आपल्या कर्तव्याकडे अधिक लक्ष पुरव. तुला जे काही हवे आहे ते तुला पुढील काळात प्राप्त होणार आहे. तुमच्या मनातील त्या जबाबदाऱ्या न समजता आपले कर्तव्य माना आणि ते पूर्ण करा. कधी कधी तुम्ही जे काही करत आहात त्याला देवाला साक्षी ठेवून करा आणि त्यात तुम्ही भरघोस यश प्राप्त करा. तुमचा पालन करता पिता आज तुमच्या पुढे आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनातले सर्व काही देवाला सांगा. तुमची जबाबदारी पार करण्यासाठी देव तुम्हाला भरपूर यश देणार आहे. ते सामर्थ्यही तुम्हाला प्रदान करणार आहे. ते सर्व काही तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारे आहे. देवाचे मार्ग त्यांच्यापर्यंतच पोहोचतात जे देवाच्या मार्गावर चालू इच्छितात. देवाच्या आज्ञेचे पालन करा. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतात, जर तुम्ही या विश्वासाने माझ्या आज्ञेचे पालन केले तर तुम्हाला आयुष्यात दुःख, चिंता, भीती याने स्पर्शही करणार नाही. कारण देव तुमच्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव घेऊन आले आहेत. आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमच्यापर्यंत जे काही पाठवतात, मग ते संदेश असोत किंवा काही संकेत असोत, ते तुमच्या इच्छेने तुमच्यापर्यंत आणल्या जाते आणि म्हणूनच त्याचा मनोमन स्वीकार केल्यास तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काही गोष्टीचे पालन कर. कशाचीही भीती बाळगू नको.
कुणाचाही द्वेष करू नकोस. सर्वांना प्रेम देणे, भगवंताचे प्रेम अनुभवणे, प्रत्येकामध्ये देवाची उपस्थिती अनुभवणे, प्रत्येकामध्ये त्याची उपस्थिती आहे म्हणून त्याचा सन्मान करणे आणि आपल्या चैतन्याच्या मंदिरात त्याच्या निरंतर उपस्थितीची केवळ एक इच्छा असणे हा या जगात जगण्याचा मार्ग आहे. पण प्रत्येक जण खूप काही ठिकाणी विरोध करू लागतात आणि विरोध करत असताना खूप काही क्लेश निर्माणही होतात. त्या क्लेशांचा सामना तुम्हाला वारंवार करावा लागतो. त्यामुळे त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न निरंतर करा, कारण क्लेशामधून काहीही उत्पन्न होत नाही. तेव्हा देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण हा सर्वोत्तम मार्ग आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी राहाल आणि आनंद वाटाल. त्यामुळे अधिक आनंद प्राप्त करायचा असेल तर देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण. तुमच्या हातून जे काही संकल्प घडत आहेत ते देव स्वीकार करत आहे. तुमच्या मोठ्या अपेक्षा, इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत. तुमच्या वेदना संपतील आणि दुःख हरण केल्या जाईल. देव म्हणतात, बाळा, तुम्ही जे काही देत आहात किती चांगले देता. इतके चांगले तुम्हाला मिळते का? प्रत्येकाचा एकच परमेश्वर आहे. मागे वळून पाहणे थांबवा. ज्या मार्गावर तुम्हाला त्रास झाले आहे त्या मार्गाचा विचार करणे थांबवा, कारण तिथून तुम्हाला काहीही प्राप्ती होणार नाही. पुढील मार्गावर आपले लक्ष केंद्रित करा, कारण तो देवाने दाखवलेला मार्ग आहे. तुम्ही लवकरच ते आनंद, सुख आणि ती आनंददायी संपत्ती प्राप्त करणार आहात. त्या विपुलतेकडे तुम्हाला देव वळवणार आहेत, जे तुम्हाला हवे आहे. तुमच्यासाठी देवांचे मार्ग खुले केल्या जात आहेत. हे मार्ग स्वीकारण्यास तुम्ही तत्पर असाल तर होय म्हणा, मी देवाचे मार्ग स्वीकारतो असे टाईप करा. मी परमेश्वराची शक्ती स्वीकारतो असे टाईप करा. देवाधिदेव देवांकडून तुम्हाला आज स्वामींकडून जे काही आशीर्वाद प्राप्त होत आहेत त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. तुमची केलेली सर्व काही सेवा देव स्वीकार करत आहे. कधीही चुकूनही देवाकडे दुसऱ्यांसाठी चुकीचे मागू नका. देव सर्व काही पाहत आहे. देव तेच ऐकतात जे कल्याणासाठी आहे, मग ते तुमच्यासाठी असो किंवा इतरांसाठी असो. कधीही मनात कोणतेही दूषित भाव ठेवू नका, कारण देव सर्व काही ऐकत आहे आणि पाहत आहे. प्रत्येक क्षणाला देव तुमची काळजी देखील घेत आहे. म्हणूनच हा आशीर्वादी रूपी संदेश तुमच्या पुढे पाठवण्यात आला आहे. ज्यांनी कोणी स्वामीप्रिय बाळांनी या संदेशाचा मनोमन स्वीकार केला आहे, यातील आशीर्वादांचा स्वीकार केला आहे, ते भाग्यशाली आहेत. त्यांच्या भाग्यात देव लवकरच ते चमत्कार, ते आशीर्वाद देव ज्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, ज्यासाठी देव त्यांच्या अपेक्षा पूर्ण करोत आणि त्यांना सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती हो. स्वामी माऊली आज माऊली रूपात येऊन तुमच्या पुढे उपस्थित आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती या क्षणाला सुद्धा तुम्ही सांगा आणि ती पूर्ण होणारे आशीर्वाद देव कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला प्रदान करोत. स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा जितका विश्वास बसेल तितकेच तुझे कल्याणकारी आशीर्वाद तुझ्या जवळ येतील. बाळा, घाबरून जाऊ नकोस, कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. आज जरी तुला काही गोष्टी घडताना दिसत नसेल तरीही ते सर्व काही दूर, ते सर्व काही घडत आहे जे तुझ्या कल्याणासाठी आहे. त्या होत असलेल्या घटना टाळा आणि जे काही तुमच्यासाठी त्रासदायक आहे ते देखील अनावश्यक आहे ते तुमच्या जीवनातून काढण्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न करत असताना देवाचे स्मरण करा आणि तुम्ही ते आनंद प्राप्त कराल. जेव्हा तुम्हाला काही इच्छित प्राप्त करायचे आहे त्यासाठी प्रार्थना करा, कारण प्रार्थनेचे उत्तर लवकरच तुम्हाला तुमच्या आशीर्वादाच्या रूपात दिल्या जाईल. आपले कर्म करत असताना देवावर विश्वास ठेवणे
तितकेच आवश्यक आहे. कारण आशीर्वाद देवांकडून येतात, पदोन्नती देवाकडून येते आणि सर्व काही शुभ देवाकडूनच येत आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेला दिवस आहे. आजचा दिवस सर्वांचा शुभ जाओ, आनंदी आनंद तुमच्या आयुष्यात येऊ आणि तुमच्या प्रत्येक इच्छेला देव पूर्ण करोत. हीच देवाधिदेव महादेवाचरणी आणि स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.